राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार, आपण पाहत आहात SM9 न्यूज मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बामणी या गावामध्ये आहे. नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते नमस्कार. आपलं नाव? दादा महाकाळ, गाव? बामणी. बामणी. बरं, आपल्या बामणीमध्ये आता कुणाची हवा जास्त आहे त्या? सध्या तर अतुल मालकाचं वर्चस्व जास्त दिसून येते. अतुल मालकांचं हो. वर्चस्व आहे. आणि अतुल मालकाचं इथं काय काम वगैरे काय? कामं भरपूरपैकी झालेली आहे त्यांची. हां त्यांनी बऱ्यापैकी 85% मुर्मीकरण केलेलं आहे गावात. हां लाईटचे पोल दिलेले आहेत. हां सार्वजनिक ठिकाणी बसण्यासाठी बाकडांची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक खेड्यापाड्यातील रस्त्यांची कामं त्यांनी बऱ्यापैकी केलेली आहे. दुसऱ्या उमेदवारांचं एवढं काही काम दिसून येत नाही आम्हाला सध्या तर. दिसून येत नाही. बरं. आणि आता म्हणजे लीड कोण जाईल इथं? अतुल मालक 100% लीड 100% जातील लीड. अतुल मालक. हो, म्हणजे अतुल मालकांचं काम चांगलं आहे. काम चांगलं आहे. इथंच नाही, बाकी सर्व गावात काम चांगलं केलेलं आहे. बामणीतच नाही. असं बी ऐकण्यात येतं की आता इलेक्शन चालू आहे, हो, त्याच्यानुसार त्यांनी कामं चालू केली आहेत, असं काय आहे का? असं काय नाही. ती गेल्या वर्षी त्यांनी एकतपूर जिल्हा परिषद गट होता त्यांच्याकडे. त्यांनी निवडणुकीच्या आधी पण कामं केली, नंतर 5 वर्षी त्यांनी पूर्ण कामं केली. म्हणजे आधी पण 5 वर्ष हो, त्यांनी हो. भरपूर कामं हो, केली. कामं केलेली. त्यामुळे आता ते अतुल मालक, 100% हो. अतुल मालक बसतील असतं. फिक्स म्हणून. हो. धन्यवाद. नमस्कार. आपलं नाव काय? सूरज बिचुकले, गाव? बामणी. बामणी. बरं, बामणीमध्ये आता कुठल्या उमेदवाराला जास्त मतदान होईल आणि लीड कुठला जाईल? तसं तरी पाहता आता अतुल मालक पवारांची हवा जास्त होती, पण आता 2-3 दिवसामध्ये जरा वारं फिरल्यासारखं वाटतंय. हां मग काल सभा झाली, कॉर्नर सभा बामणीमध्ये. हां यशराजे पाटील आलते, बाबासाहेब देशमुख आलते. त्यांची सभा झाली, त्यांनी पण कामं चालू केली आहेत. शेळकी वस्तीवर एक DP दिला आहे, हां मुर्मीकरण पण चालू केलं आहे त्यांनी. रस्त्याची कामं, घरापुढं मुरुम टाकणे वगैरे असे भरपूर कामं त्यांनी पण चालू केली. पण प्रथम कामं चालू केली ती अतुल मालक पवारनी, नंतर यांनी थोडा काळाने चालू केली. म्हणजे असं म्हणणं आहे की बाबा अतुल पवारांनी पहिल्यांदा सुरुवात केली, त्यानंतर यशराजेंनी केले, असं तुमचं म्हणणं आहे? हां, त्यांचं म्हणजे अजून ते फिक्स नव्हतं ना कुठल्या गटातून उभं राहणार. असे पण हे होतं ना, काला होतं की चोपडी गटात जाणार आहेत अतुल मालक. त्यामुळे त्यांचं फिक्स नव्हतं, त्यामुळे अतुल मालकांनी इकडून पहिल्यापासून कामाला सुरुवात केली होती. आता इथून यशराजेंना लीड जाईल का अतुल मालकांना जाईल? तसं काही सांगता येणार नाही कुणाला लीड जाईल, पण यशराजेंना थोडंफार जाईल लीड असं वाटतं. नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? काका स्वारी भवन म्हणे, गाव? बामणी. बामणी. बरं, त्या 2 उमेदवारांना एक अतुल पवार हां. आणि एक यशराजे पाटील, साळुंके पाटील, हां. या दोन्हीपैकी कुणाला मतदान जास्त होईल? अतुल पवारला होईल. अतुल पवारलाच का होईल? कारण का कामं केली आहेत. काय काय कामं झालेली आहेत? का मुर्मीकरण झालंय, बाकडं दिले तर, पोल दिले तर, अजून काय कामं? DPचं, दुसरं काय नाही. असं काय यशराजेंनी काय केलं नाही का कामं, काय यशराजेंची? त्यांचं काय मला माहीत नाही. बरं, म्हणजे अतुल मालकांची कामं झालेली आहेत हे हां. तुम्हाला माहिती आहे. हां. अजून काय काय कामं झालेत तरी पण? नाही, मुर्मीकरण अजून बाकडं दिलेलं, पोल दिलेलंच आहे. बरं, म्हणजे तुमच्या गावातून लीड जाईल का अतुल मालकांना? जाईल. म्हणजे 100% अतुल मालक येतील असं तुमचं मत आहे? हां. धन्यवाद. नमस्कार. नाव काय आपलं? अशोक जाधव, गाव? बामणी. बामणी. बरं, आज बामणी गावामध्ये अतुल पवार आणि यशराजे साळुंके पाटील हे 2 उमेदवार चोरसमध्ये आहेत. तर कोणाची इथं कामं जास्त आहेत आणि मतदान कोणाला होईल? कामं अतुल पवार जास्त आहे ते, आणि मतदान बी त्याला जाईल. अतुल पवारांनी कामं भरपूर केले असं हां. म्हणा. मग यशराजेंचं काय काम नाही काय? नाही, काम नाही. बरं, आणि अतुल पवार जे आहेत त्यांच्याकडून काय काय कामं झाले तिथं? रस्त्याची कामं झाली, लाईटची कामं झालेली. हां. पुन्हा अजून काय अडचणी असेल ते सगळं सॉल्व कर. म्हणजे अडी अडचणी ज्या बी आहेत त्या सगळ्या सायकल वाटप आहे. हां. ते ज्याला जमतं तेवढं त्यानं पूर्ण केलेलं आहे ह्या बामणी आणि सभा. बामणी साहेब, धन्यवाद.